नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे. आज आपण करत आहोत शिरा तुपातला. बघूया आपण. हे बघा, हे मी रवा घेतला 1 वाटी, इलायची, तूप, साखर आणि हे ड्रायफ्रूट. आता आपण हे बघा कढई ठेवलेली तापायला, गॅस फास्ट केलाय. मध्ये आपण तूप टाकूया. अर्धी वाटी तूप घेतलंय. असं तूप टाकायचं अगोदर. ह्याच्यात आपण हे ड्रायफ्रूट, काजू, बदाम, अर्धी वाटी हे आपण आधी ह्याच्यात ड्रायफ्रूटमध्ये तुपामध्ये असं भाजून काढूया. असं व्यवस्थित, जास्त नाही करपवायचं. असं आधी भाजून काढूया. आता बघूया आपण ड्रायफ्रूट काढलेत तुपामध्ये भाजून. आता 1 वाटी रवा घ्यायचा. आता रवा आपण मस्त तुपात भाजूया. मस्त असा खमंग भाजायचा, सुगंध येऊस्तर व्यवस्थित भाजायचा. 1 वाटीला आपण वाटीचं प्रमाण घेऊया. 1 वाटीला 1.5 वाटी पाणी आपण साईडला टोपामध्ये गरम करायला ठेवूया. तोपर्यंत हे स्लोवरच भाजून घ्यायचं. असं आपण इथं पाणी तापाय टोपामध्ये. हे स्लो आहे. असं भाजत भाजतच बघा 1 वाटीला 1.5 वाटीच पाणी टाकायचं. हे आपलं तोपर्यंत असं व्यवस्थित गॅस फास्ट ठेवायचं, म्हणजे पाणी आपलं पटकन तापतंय. अशा पद्धतीनं जर आपण फास्ट ठेवूया, म्हणजे आपला रवा भाजायला पटकन. रवा कसा कलर चेंज व्हायला लागला. असा व्यवस्थित भाजायचा रवा तुपामध्ये. भाजायचं. आता बघूया आपला रवा मस्त तुपात भाजलाय. बघू शकता. आता आपलं पाणी पण इथं गरम झालंय. आता आपण हे पाणी आधी त्याच्यात टाकूया रव्यामध्ये. गॅस बंद करूया. थोडं थोडं आधी टाकायचं. अशा पद्धतीनं पाणी टाकायचं. असं जरा हलवायचं. आपण आहे ना साखर, इलायची हे आपण वरनं टाकू. हे आता आपलं पाणी शोषून घेतंय रवा. असं 1.5 टोप टाकायचं. 1.5 वाटी पाणी वतायचं. आता बघूया. हे बघा गॅस करूया. हे बघा आपलं पाणी शोषून घेतलंय रव्यानं मस्त पैकी. बघा. आता आपण साखर टाकूया 1 वाटी. हलवून घेऊया.
असा आपला रवा कसा मोकळा मोकळा झालाय व्यवस्थित. आता आपण 5 मिनिटं जरा झाकण लावून ठेवूया, कारण की साखर आपण टाकली ना, साखर येतोच. तर परत आपण इलायची आणि ड्रायफ्रूट टाकू, काजू बदाम. आता आपण बघूया, बघा आपला साखर टाकायमुळं कसं रवा मस्त झाला. आपण याच्यात इलायची टाकूया, आधी हलवूया व्यवस्थित. अशा पद्धतीने हलवायचं आणि हे आपले वरून ड्रायफ्रूट टाकायचं. तुपात भाजलेलं ना, असं टाकायचं, असं हलवायचं. अशा माझ्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं रवा करून पहा. माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्यास धन्यवाद. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा आपला रवा मस्त असं कसा मोकळा मोकळा झालाय. बघा अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा पण आपण करू शकतो. प्रसादाच्या शिरामध्ये दूध, पाण्याच्या ऐवजी दूध टाकायचं. झालं आपला रवा तयार. अशा पद्धतीनं आपला रवा झाला तयार. आता आपण काढून मी तुम्हाला दाखवते. बघा शिरा आपला झाला तयार. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट